आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचं काम सुरू असून झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली। तसंच मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती दिली। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीनं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला। या प्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार राजीव खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते। चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। या अनुषंगानं मंत्री महोदय तसंच राजशिष्टाचारानुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समितीमार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे। परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर तसंच मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ते चौफाळा ते मंदिरापर्यंत दर्शनासाठी चालत गेले।